हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत मूग डाळ भजी। तुम्ही बघू शकता कुरकुरीत आहेत आणि तेलकटही नाहीत अशी भजी। यात अवघड असं काहीच नाहीये, एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे। 100% परफेक्ट होणार अशी रेसिपी आहे। चवीलाही तितकीच छान आणि जबरदस्त। तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत अशी क्रिस्पी क्रंची अशी भजी। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी 1 कप मूग डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून 1 ते 1.5 तास व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे। वजनी म्हटलं तर 200 ग्रॅम इतकी आहे। व्यवस्थित भिजवून घेतलेले आहे। त्यानंतर 1 चमचा, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि 4 ते 5 हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजे टाकू शकता, जसं तुम्हाला कितपत तिखट लागतंय त्याप्रमाणे। या ठिकाणी मी आता भिजवून घेतलेली मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे। पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे, फक्त डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया। चवीला खूप छान लागतात। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सर्व डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार हिरवी मिरची टाकू शकता। या ठिकाणी मी आता मिक्सरला फिरवून घेत आहे। जास्त पेस्ट सारखं करायचं नाही, थोडंसं त्याच्यामध्ये राळ राहील किंवा मूग डाळ थोडीशी सरबरीत राहील अशी ठेवायची आहे। खूप जास्त पेस्ट करायची नाही। या ठिकाणी मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ। एकदम खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि खायलाही तितकीच छान। थोडीशी कोथिंबीर आणि भजी आहे म्हटल्यावर कुरकुरीत होण्यासाठी मी इथे 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ यामध्ये मिक्स करून घेणार आहे। तांदळाचं पीठ टाकलं की भजी तेवढीच कुरकुरीत होतात आणि क्रिस्पी होतात। 2 चमचे जास्तीत जास्त। या ठिकाणी मी तांदळाचं पीठ यामध्ये टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। रंगही किती छान वाटतो त्याचा। या ठिकाणी पाण्याचा वापर तर अजिबातच करायचा नाही आहे। आपण डाळीमध्येच सर्व मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। त्यानंतर मी पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये असे हळूहळू भजी टाकून घ्यायचे। भजी टाकताना जपून, कारण तेलही व्यवस्थित गरम झालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाइपिंग बॅग किंवा त्याचाही उपयोग करू शकता। जर तुम्हाला त्याने जमलं तर तुम्ही त्याचाही उपयोग करून अशी भजी सोडू शकता। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आणि लालसर रंग येईपर्यंत एकदम व्यवस्थित तळून घ्यायची। एकसारखी अशी भजी जर टाकली ना, खूप छान दिसायलाही ती छान दिसतात ती। आणि मूग भजी म्हटलं की एकसारखी दिसली तर तेवढंच छान वाटतं। याआधी मी भजीचे 2-3 प्रकार केलेले आहेत, त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तीही तुम्ही बघू शकता। या ठिकाणी तुम्ही बघू शकता भजीचा रंग असा व्यवस्थित लालसर झालेला आहे आणि व्यवस्थित कुरकुरीत अशी भजी डिशमध्ये काढून घेतलेली आहे।
आता राहिलेली भजी आपण अशीच तेलामध्ये सोडून व्यवस्थित तळून घेऊया। गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा। मिडियम गॅसवर जेवढं आपण जास्त भाजू तेवढीच भजी कुरकुरीत होतात आणि खायलाही तितकीच छान लागतात। एकदम अशी क्रिस्पी कुरुम लागणारी भजी आणि रेसिपी तितकीच सोपी आहे। फक्त भजी तळण्यासाठी भजी तळण्याची जी प्रोसेस आहे ती जर एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित जर केली ना तर भजी एकदम परफेक्टच होणार। जेवढं आपण कमी गॅसवर भजी तळणार ना तेवढी जास्त वेळ कुरकुरीत राहतात। वाव, तुम्ही रंगही बघू शकता किती छान असा लालसर रंग येईपर्यंत व्यवस्थित तळून घेते। वाव, हे बघा, या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही भजी व्यवस्थित तळून झालेली आहे। आपण पुन्हा डिशमध्ये काढून घेऊया। वाव, रंग किती सुरेख आलेला आहे। अशीच आपली सर्व भजी या ठिकाणी काढून घेतलेली आहे। त्यानंतर आता क्रिस्पी कुरकुरीत अशी भजी आहे म्हटल्यावरती त्यासोबत हिरवी मिरची तर असायलाच हवी। अशा 4 ते 5 हिरवी मिरची व्यवस्थित झाऱ्यावरती ठेवून गॅस बंद केला तरी चालेल, कारण तेल तितकं गरम झालेलंच असतं। व्यवस्थित अशी तळून घ्यायची। भजींसोबत अशी हिरवी मिरची मीठ लावून जर असेल त्यावरती मीठ टाकायचं। मीठ टाकून बनवलेली हिरवी मिरची खायला तितकीच छान लागते, एकदम जबरदस्त। एकदम अशी कुरकुरीत होईपर्यंत हिरवी मिरची तळून घ्यायची। अशी तळलेली हिरवी मिरची आणि सोबत आंबट गोड चटणी खूप छान लागते। नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा। अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। मस्त खा, स्वस्त राहा। बाय बाय।